फर्स्ट एग्जाम्पल, टोटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन का कॉन्टिंजेंसी है. फर्स्ट म्हणजे हे नंबर 6 काय येत आहे. इट इज कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन का कॉन्टिंजेंसी. हां, कॉन्ट्रडिक्शन सगळ्या व्हॅल्यूज एफ येत आहेत. नेक्स्ट नंबर 7चं कॉन्टिंजन्सी. नंबर 7 कॉन्टिंजन्सी. नंबर 8 कॉन्टिंजन्सी. नंबर 9 टोटोलॉजी. नंबर 9 टोटोलॉजी. नंबर 10 कॉन्टिंजन्सी. 11 कॉन्ट्रॅडिक्शन आणि 12 टोटोलॉजी. 11 कॉन्ट्रॅडिक्शन येते आणि 12 टोटोलॉजी. नेक्स्ट इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत किंवा नाही हे चेक करायचं असतं किंवा प्रूव्ह करायचं असतं. द टू ऑर मोर स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी लॉजिकली इक्विव्हॅलंट if they have the same truth value for all possible combinations of truth values of component statements. कॉम्पोनंट स्टेटमेंटच्या प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी जर त्या दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम येत असतील तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं म्हटलं जातं. टू ऑर मोर स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी लॉजिकली इक्विव्हॅलंट इफ दे हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यूज फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ कॉम्पोनंट स्टेटमेंट. कॉम्पोनंट स्टेटमेंटच्या प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी त्या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज सेम यायला पाहिजे. म्हणजे यामध्ये आपल्याला ट्रूथ टेबलचा वापर करायचाच आहे. दोन स्टेटमेंट पॅटर्न दिले जातील किंवा दोनपेक्षा जास्त असतील, ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे किंवा प्रूव्ह करायचं आहे. मग यासाठी दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करायचं. त्यासाठी दोन वेगवेगळे ट्रूथ टेबल तयार करण्याची गरज नाही. दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न एकाच टेबलमध्ये रिप्रेझेंट करायचे, कारण पॉसिबल कॉम्बिनेशन सेम राहणार. जे मुख्य स्टेटमेंट आहेत पी क्यू किंवा आर, पॉसिबल कॉम्बिनेशन सेम राहतील. त्यामुळं दोन वेगवेगळे टेबल्स तयार करण्याची गरज नाही. त्या दोन स्टेटमेंटसाठी दोन वेगळे कॉलम्स रिप्रेझेंट करायचे. ते दोन्ही कॉलम जर एक्झॅक्टली सेम आले तर आपण म्हणू शकतो स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. म्हणजे एकाच ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट पॅटर्नचे कॉलम्स तयार करायचे. म्हणजे यात फॉर एक्झाम्पल निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू
इक्विव्हॅलंट विथ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. अशा प्रकारचा एक आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिलाय. हे दोन स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचे. हे क्वेश्चन युजली प्रूव्ह दॅटच्या स्वरूपात येतात, त्यामुळे दोन इक्वल असतातच. मग हे लॉजिकली इक्विव्हॅलंट कधी असतील? या स्टेटमेंटसाठी येणाऱ्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि या स्टेटमेंटसाठी येणाऱ्या ट्रूथ व्हॅल्यूज एक्झॅक्टली सेम पाहिजेत. त्यासाठी दोन टेबल तयार न करता एकाच टेबलमध्ये ह्याचा एक कॉलम आणि ह्याचा एक कॉलम तयार करायचा. ते दोन कॉलम एक्झॅक्टली सेम आले की आपण म्हणू शकतो स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. ओके, राईट डाऊन देन लॉजिकल इक्विव्हॅलन्स. two or more statement patterns are said to be logically equivalent if they have the same truth values for all possible combinations of truth values of their component statements full stop. Question क्या मग? By using truth tables, prove the following logical equivalences. Prove the following logical equivalences. Write down this number 1. Negation of P conjunction Q equivalent with negation P disjunction negation Q. दबायामध्ये हे दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत ते आपल्याला प्रूव्ह करायचे. यासाठी दोन सेपरेट टेबल्सची आवश्यकता नाही, एकाच टेबलमध्ये ह्या दोन्ही साइड्स आपल्याला रिप्रेझेंट करायच्या आहेत. पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न एकच आहे असं गृहीत धरून कॉलम्स आपल्याला तयार करायचे आहेत. पहिल्यांदा मुख्य स्टेटमेंट दोन आहेत, पी आणि क्यू. सेपरेट निगेशन दोघांचेही आहे, त्यामुळे निगेशन पी चा एक कॉलम पाहिजे, निगेशन क्यू चा एक कॉलम पाहिजे. आता लेफ्ट साइड तयार होण्यासाठी आधी पी कंजंक्शन क्यू चा ब्रॅकेट तयार करायचा आहे, पी कंजंक्शन क्यू चा ब्रॅकेट. आणि मग या ब्रॅकेटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. आणि राईट साइड साठी निगेशन पी ऑलरेडी तयार आहे, निगेशन क्यू पण तयार आहे. त्या दोघांचं घ्यायचं आहे डिसजंक्शन
निगेशन P डिजंक्शन निगेशन Q. म्हणजे दोन्ही साइड्स दोन वेगळे कॉलम रिप्रेझेंट करतात. आता यामध्ये स्टेटमेंट P ट्रुथ व्हॅल्यूज TTFF, स्टेटमेंट Q TFTF. निगेशन P, P या कॉलमचं निगेशन FFTT. निगेशन Q, Q या कॉलमचं निगेशन FTFT. आता P कंजंक्शन Q या दोघांचं कंजंक्शन काय येईल? कंजंक्शन T चं कंजंक्शन T, TF चं कंजंक्शन F, FT चं कंजंक्शन F आणि FF चं कंजंक्शन F. ब्रॅकेटचं निगेशन आहे T कंजंक्शन Q या ब्रॅकेटचं निगेशन म्हणजे या कॉलमचं निगेशन. T कंजंक्शन Q या पूर्ण कॉलमचं निगेशन काय येईल? T चं निगेशन येईल F, F चं निगेशन T. त्यानंतर निगेशन P डिजंक्शन निगेशन Q या दोन कॉलमचं घ्यायचंय डिसजंक्शन. निगेशन P डिजंक्शन निगेशन Q. F चं डिजंक्शन F, FT चं डिजंक्शन T, TF चं डिजंक्शन आणि TT चं डिजंक्शन T. आता यामध्ये लेफ्ट साइड रिप्रेझेंट करणारा जो कॉलम आहे त्याला आपण कॉलम नंबर 1 आणि राइट साइड रिप्रेझेंट करणारा जो कॉलम आहे त्याला आपण कॉलम नंबर 2 असं नाव दिलं. प्रत्येक कॉलमला आपण नाव देऊ शकतो 1 2 3 4 5 6 7, पण ते काय आवश्यकता नाही. आपला दोन महत्वाचे आहेत, लेफ्ट साइड वाला एक कॉलम, राइट साइड वाला एक कॉलम. आता यामध्ये शेवटी आन्सर रिप्रेझेंट करत असताना फक्त therefore from column 1 and 2 column 1 and 2 of truth table column 1 and 2 of truth table. पहा दोन्ही कॉलम कसे आहेत? FTTT FTTT हे एक्झॅक्टली सेम पाहिजेत करस्पॉन्डिंग. हे दोन कॉलम इक्वल आहेत म्हणजेच हे दोन लॉजिकल स्टेटमेंट कसे आहेत? इक्विव्हॅलन्स आहेत. therefore from column 1 and 2 of truth table negation of P conjunction Q is equivalent with negation P disjunction negation Q.
या टाईपच्या क्वेश्चनचा बेनिफिट हा की ॲन्सर कन्फर्मेशन होतं, कारण क्वेश्चन हे नेहमी प्रूव्ह दॅटच्या स्वरूपात असतात. दोन कॉलम जर इक्वल नसतील येत तर याचा अर्थ कुठेतरी मिस्टेक होते, लगेच आपण व्हेरीफाय करू शकतो. P conjunction Q equivalent with negation of P implication negation Q. Solve this. आहेत का लॉजिकली इक्विव्हॅलंट? त्यामध्ये सेपरेट निगेशन एका स्टेटमेंटचं आहे क्यूचं. निगेशन पीची आवश्यकता नाही, फक्त निगेशन क्यू. पी कंजंक्शन क्यू हा आहे लेफ्ट साईडचा कॉलम. पी कंजंक्शन क्यू म्हणजेच पहिल्या दोन कॉलमचं फक्त कंजंक्शन घ्यायचं आहे. तो कंजंक्शनचा डायरेक्ट ॲज युजलच टेबल येईल. दोन्ही टी असतील तर टी, अदरवाईज एफ. पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू, यात मात्र पहिला कॉलम पी आणि दुसरा कॉलम असेल निगेशन क्यू, यांचं घ्यायचं इम्प्लिकेशन. मग टी आणि एफचं इम्प्लिकेशन एफ, टी टीचं इम्प्लिकेशन टी, एफ एफचं इम्प्लिकेशन टी आणि एफ टीचं इम्प्लिकेशन आहे टी. पण या ब्रॅकेटचं निगेशन आहे, त्यामुळे एफचं निगेशन टी आणि टीचे निगेशन एफ. कॉलम 1 आणि 2 सारखेच आहेत. सो दे आर लॉजिकली इक्विव्हॅलंट.
यामध्ये हे एक्झाम्पल आधी सॉल्व करायचं. निगेशन पी कंजंक्शन क्यू निगेशन पी कंजंक्शन क्यू. इथं ब्रॅकेटचं निगेशन नाही आहे, फक्त पीचं निगेशन आहे. इक्वॅलंट विथ पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी. Negation P conjunction Q equivalent with P disjunction Q, P disjunction Q conjunction negation P. Statement P Q negation P, negation P conjunction Q. ब्रॅकेटचं निगेशन नाही आहे इथे, निगेशन पी कंजंक्शन क्यू आहे. राईट साईडला आधी पी डिजंक्शन क्यूचा कॉलम येईल. या पी डिजंक्शन क्यूचं कंजंक्शन घ्यायचं परत निगेशन पी सोबत. पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी. स्टेटमेंट पी टी टी एफ एफ टी एफ टी एफ. निगेशन पी एफ एफ टी टी. निगेशन पी कंजंक्शन क्यू म्हणजे या दोघांचं घ्यायचं आहे कंजंक्शन. निगेशन पी आणि क्यू यांचं कंजंक्शन. एफ टीचं कंजंक्शन एफ, एफ एफचं कंजंक्शन
टी टीचं कंजंक्शन आणि टी एफचं कंजंक्शन एफ. पी डिजंक्शन क्यू, पी आणि क्यूचं डिजंक्शन, टी टीचं डिजंक्शन टी, टी एफचं डिजंक्शन, एफ टीचं डिजंक्शन आणि एफ एफचं डिजंक्शन एफ. याचं आता कंजंक्शन घ्यायचं निगेशन पी सोबत. निगेशन पी सोबत त्याचं कंजंक्शन घ्यायचं आहे. टी एफचं कंजंक्शन एफ, टी एफचं कंजंक्शन एफ, टी टीचं कंजंक्शन आणि एफ टीचं कंजंक्शन एफ. हा आहे कॉलम नंबर 1 आणि हा कॉलम नंबर 2. शेवटचे दोन सारखे येतात नेहमी असं नसतं काही. दोन कॉलम कुठले आहेत ते महत्वाचे आहेत. लेफ्ट साइड रिप्रेझेंट करणारा कॉलम आणि राईट साइड रिप्रेझेंट करणारा. एक वेळ लेफ्ट साइडचा हा पण येऊ शकतो, कुठलाही कॉलम असू शकतो. असं नाही की शेवटचे दोन कॉलम सारखे यायला पाहिजेत किंवा त्यांचा क्रम त्या पद्धतीने असायला असं काही कंपल्सरी नाही आहे. ते कोणत्याही क्रमाने असू शकतात. लेफ्ट साइड रिप्रेझेंट करणारा कॉलम आहे एफ एफ टी एफ आणि राईट साइड रिप्रेझेंट करणारा कॉलम आहे एफ एफ टी एफ. हे दोन लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. and this was the question from March 2014. या वर्षीच्या बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्कांसाठी विचारलेला क्वेश्चन. बाय युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. अजून तरी लॉजिकचा 2 मार्कांचा यावरचा क्वेश्चन तुम्हाला पुढे येणार आहे, तो पाहिल्यावर लक्षात येईल लॉजिकचे बेनिफिट काय आहेत ते. सॉल्व दिस 8 एक्झाम्पल्स. त्यातला एक सॉल्व झाला आपला नंबर 2. बाकीचे 7 कंप्लीट करायचे आहेत. आधी एक्झाम्पल्स लिहून घ्या. हे सर्व होमवर्कसाठी कंप्लीट करायचे आहेत. हे
सर्व एक्झाम्पल्स कंप्लीट करायचे आहेत तुम्हीच. The next point is quantifiers and quantified statements. Quantifiers and quantified statements हा एक रिसेंटली ॲडेड पॉईंट आहे लॉजिकमध्ये, रिवाइज्ड पॅटर्नमधून. प्रिव्हियसली हा पॉईंट लॉजिकमध्ये इन्क्लुडेड नव्हता. Quantifiers and quantified statements. First of all, what is meant by quantifier? What is the meaning of this? Now what is the meaning of? ह्या पूर्ण टर्मचं काय मिनिंग असतं? For all x belongs to n. For all x belongs to n, or for all values of x that lies in the natural number set. This notation denotes for all values. For all values of x, for all x that belongs to n. That is meaning of this one. This is called as quantifier. हे जे नोटेशन आहे फॉर ऑल, याला म्हटलं जातं क्वांटिफायर. ह्याचं मिनिंग आहे फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. ह्याचा यूज काय असतो? समजा आपलं हे स्टेटमेंट दिलेलं आहे, एक्स प्लस 5 इक्वल टू 8. ट्रू आहे की फॉल्स? ट्रू आहे की फॉल्स? येईल का सांगता? का एक्स प्रॉपरली डिफाइन्ड नाहीये. काय म्हणायचं याला? हे लॉजिकल स्टेटमेंट नाहीये, मग याला काय म्हणायचं? ओपन सेंटेन्स. This one is the open sentence in which variable is not properly defined, hence it is not the logical statement. Okay, this is open sentence. Hey, open sentence hai. It is not the logical statement. Now here if we consider the term like this, x plus 5 equal to 8 for all x belongs to n. आता आहे का हे लॉजिकल स्टेटमेंट? आहे. ओपन सेंटेन्स होतं, आता हे लॉजिकल स्टेटमेंट झालंय. ट्रू आहे की फॉल्स? फॉल्स आहे, कारण सगळ्याच नॅचरल नंबरसाठी एक्स प्लस 5 इक्वल टू 8 ही कंडिशन सॅटिस्फाय होते का? प्रत्येक नॅचरल नंबरमध्ये 5 ॲड केला की 8च येतो. हे ट्रू आहे का? हे फॉल्स आहे, पण आता लॉजिकल स्टेटमेंट आहे. म्हणजे या क्वांटिफायरचा यूज केल्यामुळं ओपन सेंटेन्सचं कन्व्हर्जन लॉजिकल स्टेटमेंटमध्ये झालं. या स्टेटमेंटला म्हटलं जातं क्वांटिफाईड स्टेटमेंट. Open sentences can be converted into logical statement by using quantifiers, and then the statements are called quantified statement. त्याला आपण क्वांटिफाय केलंय म्हणजेच क्वांटिफायर त्यामध्ये यूज केलाय. ओपन सेंटेन्सचं कन्व्हर्जन आपण लॉजिकल स्टेटमेंटमध्ये करू शकतो, त्यासाठी आपल्याला त्यामध्ये क्वांटिफायरचा यूज करावा लागेल. ओके, सो दिस टाइप ऑफ क्वांटिफायर, ह्याचं मिनिंग काय आहे? फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स दॅट बिलॉंग्स टू एन.
This type of quantifier is called as universal quantifier. या टाइपच्या क्वांटिफायरला म्हटलं जातं युनिव्हर्सल क्वांटिफायर. One more quantifier is there that is used in the logic. तो उलटा ए हा उलटा ई. ह्याचं मिनिंग काय असतं? याचं मिनिंग असतं देअर एक्झिस्ट सम व्हॅल्यूज. इथे जसं फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स तसं इथे फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स. ऑल व्हॅल्यूज आणि सम व्हॅल्यूज दोन्ही मधला डिफरन्स लक्षात घ्या. फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणजे सगळ्या नॅचरल नंबरसाठी, आणि याचं मिनिंग असतं फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणजे काही व्हॅल्यूज. काही व्हॅल्यू मध्ये एक व्हॅल्यू पण असू शकते फक्त. देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन असाही त्याचा अर्थ होतो. देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन म्हणजे किमान एक तरी व्हॅल्यू अशी आहे की ज्याच्यासाठी ती कंडिशन सॅटिस्फाय होते. देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन और देअर एक्झिस्ट सम व्हॅल्यूज ऑफ एक्स. म्हणजे जर आपण स्टेटमेंट आता असं दिलं एक्स प्लस 5 इक्वल टू 8 फॉर सम x बिलॉंग्स टू n. आता हे स्टेटमेंट ट्रू होईल कारण फॉर सम म्हणजे एक व्हॅल्यू पण चालेल, एकापेक्षा जास्तही चालतील, सगळ्या नसल्या तरी चालेल. हा डिफरन्स आहे फॉर ऑल आणि फॉर सम. फॉर सम व्हॅल्यूज ऑफ एक्स किंवा देअर एक्झिस्ट at least one value of x in the natural number which satisfies this condition. This type of quantifier denoted like this is called existential quantifier. Existential quantifier म्हणजे एक्झिस्ट होत असेल तर, सगळ्याच व्हॅल्यू नाही. यामध्ये सगळ्याच व्हॅल्यूज विचारात घ्याव्या लागतात, त्यामुळे युनिव्हर्सल. पण यात जेवढ्या एक्झिस्ट होतात तेवढ्याच. सगळेच नॅचरल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीत. जेवढे एक्झिस्ट होतात यामध्ये तेवढे घेऊ शकतो आपण, सगळे नॅचरल नंबर घेण्याची गरज नाही. त्यामुळे या क्वांटिफायरला म्हटलं जातं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. दोन क्वांटिफायर्स आपल्याला या लॉजिकमध्ये यूज करायचे आहेत, युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. बाय युजिंग दीज क्वांटिफायर्स वी कॅन कन्व्हर्ट open sentence into the logical statement, and then the statement is called as quantified statement. Quantifier यूज करून आपण ओपन सेंटेन्सचं कन्व्हर्जन लॉजिकल स्टेटमेंट मध्ये करू शकतो, आणि त्या लॉजिकल स्टेटमेंटला नंतर म्हटलं जातं क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके, राईट डाऊन देन. क्वांटिफायर or quantifier and quantified statement is a heading. Quantifiers and quantified statement. In that, write down the symbol notation for also notation is used to denote for every x or for all x or for all values of x, for all values of x. Is called as universal quantifier. Universal quantifier.
full stop, whereas the symbol a second, whereas the symbol is used to denote is used to denote for some values of x, for some values of x, or there exists at least one value of x, at least one value of x, known as existential quantifier, existential quantifier. Full stop. Next line. Open sentences can be converted into logical statements by using quantifiers, called as quantified statements, called as quantified statements, called as quantified statements. नावच फक्त यांची डेंजर वाटतात. एक्झाम्पल खूप सोपे आहेत, म्हणजे इयत्ता 4थी 5वीच्याच लेवलचे आहेत. अर्थ कळाला तर घ्या. क्वेश्चन एक सिंपल आहे, 1 मिनिटात एक क्वेश्चन कंप्लीट होतो. इफ कैपिटल A इक्वल टू सेट दिलेला आहे 3 4 6 8. determine the truth value of each of the following. ते हा सेट दिलाय आणि आता पुढे काही स्टेटमेंट दिलेत, त्यांची ट्रूथ व्हॅल्यू फक्त सांगायची आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे. फर्स्ट स्टेटमेंट दिले, फॉर सम x belongs to A such that x plus 4 equal to 7. ट्रू आहे की फॉल्स? ट्रू. अर्थ काय त्याचा? फॉर सम x belongs to A, ए या सेट मधल्या काही एक्सच्या व्हॅल्यूजसाठी, मग ते किमान एकही असू शकते, ए या सेट मध्ये अशा काही एक्सच्या व्हॅल्यूज आहेत की ज्याच्यामध्ये 4 ऍड केला तर व्हॅल्यू 7 येते. माशी कुठली व्हॅल्यू आहे का या सेट मध्ये? आहे. कुठली आहे? 3. 3 + 4 इक्वल टू, एक जरी व्हॅल्यू असले तरी हे ट्रू आहे. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ धिस स्टेटमेंट इज ट्रू. हे रिझन नाही लिहिलं तरी चालत असतं, एक पहिल्या क्वेश्चनसाठी रेफरन्स म्हणून माहिती असू द्या. 3 + 4 इक्वल टू 7 येतो आणि 3 हा एलिमेंट ए या सेटमध्ये आहे. देअरफॉर
truth value of this statement is t. Truth value of this statement is t. हे सांगा. For all x belongs to A, x plus 4 is less than 10. याचा अर्थ A या सेट मधल्या सगळ्याच व्हॅल्यू साठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. होईल का? नाही, कारण 8 प्लस 4 येतो 12. 12 हा 10 पेक्षा लेस आहे का? नाही. इथे फॉर ऑल म्हटलंय, त्यामुळे हे स्टेटमेंट कसं येईल? फॉल्स. नेक्स्ट. For all x belongs to A, x plus 5 is greater than equal to 13. ट्रू आहे की फॉल्स? फॉल्स. सगळ्याच व्हॅल्यू साठी ही कंडिशन सॅटिस्फाय होते का? x च्या जागी जर 3 टाकला तर 3 प्लस 5 येतो 8. 8 हा 13 पेक्षा ग्रेटर आहे का? नाही, म्हणजे हे फॉल्स आहे. For some x belongs to A, x is odd. For some x belongs to A, x is odd. ट्रू आहे की फॉल्स? ट्रू, कारण 3 हा एक एलिमेंट त्यामध्ये आहे जो ऑड आहे. फॉर सम म्हटलंय म्हणून ट्रू झालं. फॉर ऑल म्हटलं असतं तर हे पण फॉल्स झालं असतं. आणि लास्ट. For all x belongs to A, x minus 3 belongs to n. For some. काय आहे? ट्रू आहे. फॉर सम म्हटलंय. काही व्हॅल्यूज साठी सबट्रॅक्शन नॅचरल नंबर येत आहे. दॅट इज ट्रू.